नमस्कार मित्रांनो, मी अभिषेक स्वागत करतो तुम्हा सर्वांचं आजच्या ह्या नवीन व्हिडिओमध्ये। मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पोलीस भरती 2024-25 ची मित्रांनो सध्या महाराष्ट्रामध्ये मैदानी चाचणी सुरू आहे। मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे की 20 फेब्रुवारी 2026 रोजी झालेल्या मैदानी चाचणीचे इथं गुण यादी प्रसिद्ध झालेले। मित्रांनो, कोणकोणत्या जिल्ह्यांच्या गुण यादी प्रसिद्ध झालेले किंवा कोणकोणत्या जिल्ह्यांच्या राहिलेले आहेत ते कधीपर्यंत होतील। जर तुम्ही पण मित्रांनो 20 फेब्रुवारी रोजी मैदानी चाचणी दिली असेल तर तुम्हाला तुमचे मार्ग माहिती पडून जाईल। मित्रांनो, तुम्हाला कोणत्या इव्हेंटमध्ये किती मार्ग मिळाले, तुम्हाला 1600 मध्ये किती मार्ग मिळाले, 100 मीटरमध्ये किती मार्ग मिळालेले, संपूर्ण टोटल तुमचे किती मार्ग होतात मैदानी चाचणीचे, अशा प्रकारची गुण यादी इथं प्रसिद्ध झालेली आहे, सर्व जिल्ह्यांची झालेली। मित्रांनो, जर तुम्ही महाराष्ट्रामध्ये कोणत्याही जिल्ह्यामध्ये मैदानी चाचणी इथं दिली असेल मित्रांनो 20 फेब्रुवारी रोजी, तर तुमच्या सर्वांच्या इथं पीडीएफ इथं जाहीर झालेले आहे। तुम्ही त्या पीडीएफ मध्ये तुमचं नाव आणि तुमचे तुम्हाला किती मार्ग आले ते तुम्ही चेक करू शकतात। कशा प्रकारे तुम्हाला चेक करायचे मित्रांनो, आणि या सर्व पीडीएफ तुम्हाला कुठून डाउनलोड करायचे किंवा तुम्हाला कुठं मिळतील या पीडीएफ, संपूर्ण माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे। मित्रांनो, जर तुम्ही पण 20 तारखेला फिजिकल दिलंय, मैदानी चाचणी दिली आहे, तर तुमचे मार्क जाणून घ्या आपल्या व्हिडिओच्या द्वारे। त्या व्हिडिओला शेवटपर्यंत बघा मित्रांनो। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करून घ्या, नवीन असले मित्रांनो आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राइब करून घ्या असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी। चला मित्रांनो, आपण व्हिडिओला स्टार्ट करूया। तर बघा मित्रांनो, सर्वात पहिले आपण जर जिल्ह्याचा विचार केला मित्रांनो, सर्वात पहिले आपण अकोला जिल्हा पोलीस बघू शकता तुम्ही, अकोला जिल्हा पोलीस घटक पोलीस भरती 2024-25 मी तुम्हाला सांगत आहे। आणि याच्यामध्ये म्हटलेले मित्रांनो दिनांक बघा 20/2/2026 रोजी झालेल्या मैदानी चाचणीकरिता उपस्थित राहिलेल्या उमेदवारांची गुणांची यादी इथं प्रसिद्ध केलेली आहे। मित्रांनो, म्हणजे ज्या विद्यार्थ्यांनी 20 तारखेला इथं उपस्थित होते मैदानी चाचणीसाठी, त्यांची सर्वांची इथं गुण यादी प्रसिद्ध झालेली आहे की कोणत्या विद्यार्थ्याला किती मार्ग इथं पडलेले आहे। बघा अशा प्रकारची इथे यादी आहे मित्रांनो। याच्यामध्ये ऍप्लिकेशन आयडी दिलेली आहे, चेस्ट नंबर दिलेले, तुमचा पूर्ण नाव दिलेले आहे, आणि तुम्हाला गोळाफेकमध्ये किती मार्ग आहे, 800 मीटरमध्ये किती मार्ग आहे, 100 मीटरमध्ये किती मार्ग आहे। आणि मित्रांनो ही जी लिस्ट आहे मित्रांनो ती मुलींची महिलांची इथं लिस्ट आहे मित्रांनो ही। आणि त्याच्यामध्ये बघा 800 ला किती मार्ग आहे, 100 ला, आणि टोटल तुमचे किती मार्ग होतात मित्रांनो, टोटल इथं महिलांच्या विद्यार्थीचे किती मार्ग होतात ते पण त्यांनी अशा प्रकारे इथं दिलेले मित्रांनो। आणि ही कोणती मेरिट लिस्ट आहे मित्रांनो, ही कोणती इथं रिझल्ट नाहीये तुमचा, फक्त तुम्हाला गुणांमध्ये म्हणजे तुमच्या कोणकोणत्या इव्हेंटमध्ये तुम्हाला किती मार्ग पडलेत, टोटल तुमचे किती मार्ग झालेत, त्यांची इथे गुणांची एक यादी इथं प्रसिद्ध करण्यात आलेली मित्रांनो। अशा प्रकारे ही अकोला जिल्ह्याची होती। नंतर पुढे बघा मित्रांनो, नंतर पुढे आपण जर विचार केला तर अमरावती ग्रामीण बघा, अमरावती ग्रामीण जिल्हा पोलीस घटक 2024-25 चे मित्रांनो आहे। आणि हे पण मित्रांनो बघा 20 फेब्रुवारी 2026 रोजी झालेल्या शारीरिक मोजमाप मैदानी चाचणीकरिता उपस्थित राहिलेल्या उमेदवारांची इथं गुण यादी इथं प्रसिद्ध करण्यात आलेली मित्रांनो। बघा अशा प्रकारे तुम्हाला याच्यामध्ये पूर्ण टोटल तुमचे ऍप्लिकेशन नंबर दिला असेल, विद्यार्थ्यांचे नाव आहे, 100 मीटरचे मार्ग, 1600 मीटरचे मार्ग, गोळा फेक, आणि टोटल तुमचे किती मार्ग होतात ते पण त्यांनी इथं दिलेले मित्रांनो। अशा प्रकारे हे अमरावती ग्रामीणची ही माहिती होती। नंतर पुढे जर आपण विचार केला मित्रांनो तर पुढे बघा, पुढे नागपूर ग्रामीण आणि महिलांचा मित्रांनो बघा, नागपूर ग्रामीण जिल्हा पोलीस दल पोलीस भरती 2024-25 मित्रांनो आहे। 20 तारखेला झालेल्या महिलांची इथं यादी आहे मित्रांनो ही बघा, 20 तारखेला 20/2/2026 रोजी मैदानी चाचणी झालेल्या आहे अशा उमेदवारांना मिळालेल्या गुण यादी इथं प्रसिद्ध करण्यात आलेली मित्रांनो। आणि हे महिलांची आहे मित्रांनो बघा, जसं की तुम्ही बघू शकता इकडे महिलांचं नाव दिलेलं आहे, त्यांचा चेस्ट नंबर दिलेला आहे, आणि 1600 किंवा 800 म्हणजे मार्ग दिलेले, आणि 100 मीटरचे मार्ग दिलेले आहेत, गोळाफेकचे मार्ग दिलेले, आणि टोटल त्यांना किती मार्ग मिळाले ते पण त्यांनी इथं अशा प्रकारे दिलेले मित्रांनो। अशा प्रकारे तुम्ही हे माहिती सर्व चेक करू शकतात। नंतर जर पुढचा जिल्हा आपण जर विचारात केला मित्रांनो तर पुढचा जिल्हा बघा लोहमार्ग आहे, मुंबई लोहमार्ग बघा, मुंबई लोह मार्गाचं मित्रांनो 20 तारखेला होणाऱ्या पोलीस भरतीच्या मैदानी चाचणीकरिता इथं पूर्ण इथं मैदानी चाचणीची इथं गुण यादी इथं पूर्ण प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। जर तुम्ही पण 20 तारखेला इथं फिजिकल दिलंय मुंबई लोह मार्गाचं, तर तुमचे पण इथं बघा अशा प्रकारे तुमचं नाव, तुमचा ऍप्लिकेशन नंबर, तुमचा चेस्ट नंबर, तुमची कॅटेगरी, तुमचे हाईट, आणि तुमचे मार्ग किती मिळाले, तुम्हाला कोणकोणत्या इव्हेंटमध्ये किती मार्ग मिळाले, टोटल तुमचे किती मार्ग आहेत मित्रांनो, आणि तुमचा रिझल्ट पास या फेल आहे तुम्ही ते पण त्यांनी इथं अशा प्रकारे दिलेले आहे मित्रांनो। अशा प्रकारे तुम्ही हे मुंबई लोह मार्गाचं चेक करू शकता 20 तारखेची गुण यादी। नंतर बघा मित्रांनो, नंतर जर आपण विचार केला मित्रांनो, नंतर बघा बुलढाणा, तर मित्रांनो बुलढाणा पोलीस कॉन्स्टेबल भरतीची आहे मित्रांनो, आणि हे महिलांची मित्रांनो, कारण बुलढाण्यामध्ये सध्या आता पुरुषांची इथं मैदानी चाचणी संपलेली आहे, महिलांची इथं मैदानी चाचणी सुरू झालेली आहे। तर आज हे मित्रांनो आज पहिल्या दिवशी इथं महिलांची इथं मैदानी चाचणी होती मित्रांनो, आणि त्याची इथं पूर्ण लिस्ट आलेली आहे आपल्याकडे बघा। अशा प्रकारे इथं महिलांचं इथं ऍप्लिकेशन नंबर दिलेले, चेस्ट नंबर, महिलांचं नाव दिलेले, आणि त्यांचं डेट ऑफ बर्थ, त्यांची कॅटेगरी आणि रिझर्वेशन दिलेले मित्रांनो, आणि त्यांना 1600 मध्ये किती मार्ग आलेत, 800 मीटरमध्ये किती मार्ग आलेत, 100 मीटरमध्ये गोळाफेकमध्ये किती मार्ग आलेत, आणि टोटल त्यांना किती मार्ग आले, अशा प्रकारे इथं बुलढाणा पोलीस महिलांचं इथं दिलेलं आहे मित्रांनो। अशा प्रकारे तुम्ही हे चेक करू शकता, हे बुलढाणा पोलीसचं बघू शकता तुम्ही महिलांचं। नंतर पुढे बघा मित्रांनो, पुढे जर आपण विचार केला तर पुढे बघा पोलीस भरती आयुक्त बघा पुणे शहरचा मित्रांनो आहे, आणि मित्रांनो हे पुणे शहर पोलीस शिपाई चालकचं आहे मित्रांनो, पुरुषांचं बघा, पुणे पोलीस शिपाई चालक पुरुषांचं मित्रांनो। त्याच्यामध्ये बघा मित्रांनो तुमचं एक्झाम डेट दिलेली आहे, ऍप्लिकेशन आयडी, नाव दिलेले आहे, तुमचे जेंडर दिलेले, चेस्ट नंबर दिलेले, आणि तुमचे टोटल किती मार्ग होतात इथं मैदानी चाचणीमध्ये ते पण
त्यांनी इथं गुन्हा यादी प्रसिद्ध करण्यात आलेले मित्रांनो. नंतर जर पुढचा जिल्हा जर आपण बघितला मित्रांनो तर पुढचा जिल्हा बघा पुणे शहराचा मित्रांनो, पण हे बघा पुणे शहर पोलीस भरतीचं आहे आणि हे महिलांचं आहे मित्रांनो. मी आता तुम्हाला चालक पुरुषांचं सांगितलं, हे चालक नाही मित्रांनो, हे कॉन्स्टेबल महिलांचं आहे. याच्यामध्ये बघा तुम्हाला एकदा झूम करून दाखवतोय बघा, अशा प्रकारे डेट ऑफ एक्झाम डेट आणि ऍप्लिकेशन आयडी, नाव आणि रिझर्वेशन दिलेलं, तुमचं जेंडर दिलेले आणि चेस्ट नंबर दिलेले आणि टोटल तुमचे किती मार्क होतात कोणत्या इव्हेंटमध्ये ते पण त्यांनी अशा प्रकारे इथं दिलेले मित्रांनो. अशा प्रकारे हे बघा ही माहिती मी तुम्हाला सांगितली मित्रांनो. नंतर जर आपण पुढचा विचार केला मित्रांनो तर बघा पुढे मी तुम्हाला सांगतो अजून कोणकोणत्या जिल्ह्यांचे आहे बघा, जसं की बघा रायगडचं बघा. अशा प्रकारे बघा आता बघा याच्यामध्ये रायगडचं तुम्ही बघू शकता मित्रांनो. रायगडची इथं बघा पोलीस शिपाई या पदाची उमेदवारांची इथं मैदानी चाचणी मित्रांनो 11 फेब्रुवारी ते 16 फेब्रुवारी रोजी होती आणि ह्या 4 दिवसामध्ये जेवढ्या पण विद्यार्थ्यांची इथं फिजिकल झालेले आहे. त्याच्यानंतर बघा 20 तारखेला पण रोजी इथं पोलीस अधीक्षकची इथं एकत्रित गुण यादी इथं प्रसिद्ध करण्यात आलेली, म्हणजे 11 फेब्रुवारी ते 16 फेब्रुवारी पर्यंत जेवढ्या पण विद्यार्थ्यांची इथं मैदानी चाचणी झालेली आहे त्यांची एकत्रित इथं गुण यादी प्रसिद्ध करण्यात आलेली मित्रांनो. जर तुम्ही पण रायगड पोलीस भरतीमध्ये तुम्ही केव्हाही 11 ते 16च्या मध्ये केव्हाही तुम्ही मैदानी चाचणी दिली असेल तर तुमची पूर्ण इथं गुण यादी प्रसिद्ध झालेली आहे. तुमचे मार्क तुम्ही इथं चेक करू शकतात. नाव, तुमचे 100 मीटरचे मार्ग, 1600 मार्ग, गोळाफेक मार्ग आणि टोटल तुमचे किती मार्क होतात ते पण तुम्ही अशा प्रकारे इथं चेक करू शकतात. नंतर जर विचार केला मित्रांनो रायगडचं, नंतर रायगडचं आहे मित्रांनो, पण बघा अशा प्रकारे हे रायगडचं आहे आणि हे चालकचं आहे बघा. मी तुम्हाला पोलीस कॉन्स्टेबलचं सांगितलं, आता हे चालकचं आहे. चालकची पण मित्रांनो 14 फेब्रुवारी ते 16 फेब्रुवारी रोजी इथं मैदानी चाचणी झाली होती मित्रांनो. मग त्यांची पण इथं सर्वे मिळून इथं एकत्रित इथं मैदानी चाचणीची इथं गुण यादी इथं गुण तालिका प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. अशा प्रकारे तुम्ही तुमचे मार्क याच्यामध्ये चेक करू शकतात. नंतर पुढे बघा पुढे धाराशिव जिल्ह्याची दिलेली आहे बघा. धाराशिव जिल्हा 20 तारखेला 20 फेब्रुवारी रोजी होणाऱ्या मैदानी चाचणीची इथं उमेदवारांची मैदानी चाचणीची गुण यादी इथं प्रसिद्ध करण्यात आलेली आहे बघा. अशा प्रकारे विद्यार्थ्यांचे नाव, त्यांचे 100 मीटरचे मार्ग, गोळा फेकचे मार्ग आणि टोटल तुमचे किती मार्ग होतात ते पण त्यांनी इथं दिलेले मित्रांनो. आणि हे ड्रायव्हर धाराशिव पोलीस कॉन्स्टेबल ड्रायव्हरची मित्रांनो बघा. अशा प्रकारे ही माहिती होती. नंतर पुढचा जर जिल्हा आपण विचार केला मित्रांनो, पुढचा पण हे पण चालकचं आहे बघा. आता एक कुठलं चालकचे तुम्हाला सांगतो बघा. तर रत्नागिरी बघा, रत्नागिरी पोलीस कॉन्स्टेबल ड्रायव्हरचं आहे मित्रांनो. हे याच्यामध्ये बघा रत्नागिरी पोलीस कॉन्स्टेबल ड्रायव्हरची इथं मैदानी चाचणीची इथं 20 तारखेची इथं गुण यादी प्रसिद्ध झालेली. ॲप्लिकेशन नंबर दिलेले, चेस्ट नंबर, डेट ऑफ बर्थ आणि तुमचे बॅच नंबर दिलेले, 1600चे मार्ग, 100 मीटरचे मार्ग इथं दिलेले बघा. गोळाफेकचे इथं 100 मीटर नसतो मित्रांनो, गोळाफेकचे मार्ग दिलेले आहेत. टोटल तुमचे किती मार्ग होतात ते पण त्यांनी इथं अशा प्रकारे इथं दिलेले मित्रांनो बघा. अशा प्रकारे हे रत्नागिरी पोलीस कॉन्स्टेबल ड्रायव्हरचं होतं गुण यादी. नंतर पुढे बघा पुढची जर आपण विचार केला तर पुढची बघा जळगाव जिल्ह्याची तर गुण यादी प्रसिद्ध झालेली 20 तारखेची बघा. 20 तारखेला होणाऱ्या मैदानी चाचणीची इथं जळगाव जिल्ह्यांची इथं प्रसिद्ध झालेली गुण यादी बघा. अशा प्रकारे ॲप्लिकेशन आयडी दिलेले, विद्यार्थ्यांचे नाव, त्यांचे टोटल इथं मार्ग किती होतात, कोणकोणत्या इव्हेंटमध्ये किती मार्ग आहे ते पण त्यांनी इथं अशा प्रकारे दिले मित्रांनो. हे तुम्ही अशा प्रकारे चेक करू शकतात मित्रांनो. नंतर जर पुढचा जिल्हा जर आपण विचारात घेतला मित्रांनो तर बघा पुढचा जिल्हा तुम्हाला सांगतोय, पुढचा कोल्हापूर जिल्हा आहे बघा. कोल्हापूर जिल्हा बघू शकता तुम्ही. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये बघा मित्रांनो 20 फेब्रुवारी 2024 रोजी 20 फेब्रुवारी 2026 रोजी शारीरिक चाचणीची मैदानी चाचणीकरिता उपस्थित राहिलेल्या उमेदवारांची इथं गुणपत्रक इथं प्रसिद्ध करण्यात आलेले मित्रांनो. अशा प्रकारे इथं बघा विद्यार्थ्यांचे नाव दिलेले आहे, त्यांचे पूर्ण ॲप्लिकेशन नंबर, नाव, त्यांचे टोटल इथं किती मार्ग होतात कोणकोणत्या इव्हेंटमध्ये ते पण त्यांनी इथं दिलेलं आहे मित्रांनो. अशा प्रकारे कोल्हापूर डिस्ट्रिक्टची होती. नंतर जर पुढे विचार केला मित्रांनो आपण तर पुढे बघा 20 तारखेला होणाऱ्या उमेदवारांची इथं प्राप्त गुणांक तक्ता इथं दिलेले आहे, म्हणजे गुण यादी दिलेली आहे. आणि कोणत्या जिल्ह्याची मित्रांनो हे लोहमार्ग पुणेची आहे बघा. पुणे लोहमार्गाची इथं 20 तारखेची मैदानी चाचणीची इथं गुणपत्रक आलेले बघा, म्हणजे गुण यादी, ॲप्लिकेशन आयडी दिलेले, विद्यार्थ्यांचे नाव, चेस्ट नंबर, गोळाफेक किती मीटर फेकले त्यांचे मार्ग, 100 मीटरचे मार्ग आणि 1600 मीटरचे मार्ग, असे टोटल किती मार्ग होतात ते पण त्यांनी इथं अशा प्रकारे दिलेलं आहे मित्रांनो बघा. पुढे जर आपण पुढच्या जिल्ह्याचा विचार केला तर पुढे बघा पुढे पिंपरी चिंचवड आहे बघा. पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय बघा. आणि 20 तारखेला होणाऱ्या रोजी मैदानी चाचणीची इथं उमेदवारांची इथं प्राप्त गुण यादी इथं प्रसिद्ध करण्यात आलेली आहे बघा. अशा प्रकारे ॲप्लिकेशन आयडी दिलेले आणि 800 किंवा 100 मीटर 1600 मीटरचे मार्ग, 100 मीटरचे मार्ग, गोळाफेकचे मार्ग आणि टोटल किती मार्ग होतात ते पण त्यांनी अशा प्रकारे इथं दिलेले आहे मित्रांनो. आता मी तब्बल तुम्हाला 15 ते 16 जिल्ह्यांची इथं माहिती सांगितलेली आहे, गुण यादी प्रसिद्ध झालेली आहे त्यांची मी तुम्हाला माहिती सांगितलेली आहे. आता जे राहिलेले जिल्हे मित्रांनो त्यांची पण इथं लवकरात लवकर त्यांची इथं गुण यादी इथं प्रसिद्ध होईल मित्रांनो. जशी त्यांची गुण यादी प्रसिद्ध होईल किंवा मग या सर्व PDF गुण यादी तुम्हाला कुठे मिळेल तर त्याकरिता तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी एक लिंक दिलेली आहे. त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही आपल्या टेलिग्राम ग्रुपला जॉईन होऊन जा. या सर्व PDF तुम्हाला किंवा मग येणाऱ्या जिल्ह्यांची PDF तुम्हाला सर्व इथं आपल्या टेलिग्राम ग्रुपवर तुम्हाला मिळून जातील मित्रांनो. अशा प्रकारची ही माहिती होती. मी आशा करतो तुम्हाला ही माहिती आवडली असेल. जर आवडली तर आपल्या व्हिडिओला नक्की लाईक करून घ्या. नवीन असल्या मित्रांनो आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या. असेच नवीन व्हिडिओ बघण्यासाठी चला मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद आणि जय महाराष्ट्र.